हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ICTच्या रिलेटेड असणारे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसतील तर व्हिडिओ ते नक्की पहा, म्हणजे मी नक्की कोणत्या पॉईंटच्या रिलेटेड ICTचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तेही खूप महत्त्वाचेच आहेत. आत्ताच्या AIच्या दुनियेत जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर ICTच्या रिलेटेड असणारं बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही ICTच्या रिलेटेड असणारे अलॉंग विथ AI सगळी काही इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला या ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. सो ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा. आणि याचसोबत मी ग्रामरच्या रिलेटेड असणारे सुद्धा काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. दिस दॅट दोज एम इज आरची स्टोरी आणि अजून काही ग्रामरच्या रिलेटेड व्हिडिओज आहेत तेही मी अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर अवश्य पहा, कारण त्याच्याशीच रिलेटेड असणारा आजचा आपला एक पार्ट आहे. तोही ग्रामरच्याच रिलेटेड, म्हणजेच ॲक्शन वर्ड्स. म्हणजे ॲक्शन वर्ड्स त्याच्याशीच रिलेटेड असणारे वर्ब्स हेही ग्रामरच्या रिलेटेड असणारे अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय, तर तुम्ही काय करता, लिहिणे, वाचणे, पळणे, झोपणे, हसणे, रडणे, अशा पद्धतीच्या ज्या काही आपल्या ॲक्शन्स असतात त्या ॲक्शन्सला आपण इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये काय म्हणतो, वर्ब. काय म्हणतो, वर्ब. सो इथे आज आपण त्याच्याशीच रिलेटेड असणारे काही एक्झाम्पल्स विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा जो पार्ट आहे तो आहे ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्समध्ये कोणता आहे, वर्ब्स. आता काय, तर आपण ज्या डेली ॲक्टिव्हिटीज करतो त्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येतं, तर आपण ब्रश करतो. तर ते ब्रश ही एक ॲक्टिव्हिटी, वर्ब म्हणजे क्रिया, आपण काय करतो. सो ब्रश दिस इज वन टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी, ॲक्शन. मग ही एक प्रकारची ॲक्शन आहे. सो ब्रश, रीडिंग करणे ही सुद्धा एक प्रकारची ॲक्शन आहे. जेवणे म्हणजे ईट, लिसन, स्लीप आणि सिंग, म्हणजे अशा ज्या काही आपण ॲक्शन्स करतो त्या ॲक्शन्सना आपण म्हणतो वर्ब. आय एम रीडिंग, आय एम डान्सिंग, आय एम लिसनिंग, येस, आय एम लाफिंग, आय एम क्राईंग. म्हणजे काय, तर आपण आपल्या ॲक्शन्स सांगतो आहे की मी हसते, मी रडते, मी काहीतरी ऐकते आहे, मी काहीतरी वाचते आहे. म्हणजे अशा ज्या काही आपण ॲक्शन्स, क्रिया करतो, आपण ज्या काही क्रिया करतो त्यांना आपण ॲक्शन वर्ड्स म्हणूयात. ॲक्शन वर्ड्स कोणत्या आहेत, तर जे काही करतो. मी आत्ता बोलते आहे, आय एम टॉकिंग. बोलणे ही एक प्रकारची क्रिया झाली. सो टॉकिंग हे झालं ॲक्शन वर्ड. येस, आय एम लिसनिंग किंवा यू आर लिसनिंग. यू आर लिसनिंग, तुम्ही ऐकण्याची क्रिया करत आहात, म्हणून लिसन ही एक ॲक्शन आहे. हा एक ॲक्शन वर्ड आहे. त्याला एक प्रकारचं आपण काय म्हणू शकतो, वर्ब असं म्हणू शकतो. त्याला आपण म्हणतो ॲक्शन वर्ड. लिसनिंग, यू आर लिसनिंग, आय एम स्पीकिंग, आय एम टॉकिंग, आय एम एक्सप्लेनिंग. मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करते आहे, म्हणजे मी काहीतरी क्रिया करते आहे, मी काहीतरी ॲक्शन करते, त्याला आपण म्हणतो ॲक्शन वर्ड्स. त्याला काय म्हणतो, ॲक्शन वर्ड्स. म्हणजेच काय, आता ही एक रिया नावाची एक मुलगी आहे, ती काय करते, ब्रश करते. सो ब्रश करते ही तिची एक ॲक्शन आहे. सो ॲक्टिव्हिटी आहे. सो ब्रश इज अ ॲक्शन वर्ड. येस, ब्रश इज अ ॲक्शन वर्ड. रीड, येस, रिया इज रीडिंग. सो रीड हे एक झालं ॲक्शन वर्ड. ईट, मी खातीये. सो ईट हे पण काय झालं, ॲक्शन वर्ड. त्याच्यानंतर लिसन, आपण ऐकण्याची क्रिया करतो किंवा म्युझिक ऐकत असतो. सो ते ऐकणं याला म्हणतो ॲक्शन वर्ड्स. म्हणजे ते काय झालं, एक प्रकारचं वर्ब झालेलं आहे. नेक्स्ट आहे स्लीप. स्लीप म्हणजे इथे पण काय, आय एम स्लीपिंग. सो झोपण्याची क्रिया म्हणजे हे झालं वर्ब.
आता इथे पण छोटे छोटे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट याच्यामध्ये काय आहे, हेल्प कॉलम दिलेला आहे आणि ते खाली पिक्चर्स दिसत आहेत तुम्हाला. तर फर्स्ट क्रायवाली ॲक्शन आहे का, नाही आहे. ड्रिंक आहे का, नाही आहे. लाफ आहे का, नाही आहे. प्ले आहे का, नाही आहे. स्विम आहे का, येस स्विम. सो पहिली ही काय आहे, या पिक्चरची कोणती ॲक्शन येऊ शकते, ॲक्शन वर्ड कोणता येऊ शकतो या पिक्चरसाठी, स्विम. बरोबर. आता नेक्स्ट काय आहे, हे दोघं जण हसत आहेत. सो क्राय नो, ड्रिंक नो. सो लाफ हे काय झालं आहे, ॲक्शन वर्ड ह्या सेकंड इमेजसाठी. या सेकंड इमेजसाठी लाफ ही काय झाली, ॲक्शन वर्ड झालेला आहे. थर्ड इमेज काय आहे, हा मुलगा स्कूलमध्ये जातो पण त्याला जायचं नाही आहे किंवा तो रडतोय. सो हा कोणती क्रिया करत आहे, कोणती ॲक्शन दिसते त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तर द बॉय इज क्राईंग. सो क्राय हे झालं ॲक्शन वर्ड या थर्ड इमेजसाठी. त्याच्यानंतर लास्ट इमेज आहे. ही लास्ट इमेज काय आहे, क्राय आहे का, नाही आहे. ड्रिंक आहे का, नाही. लाफ आहे का, नाही. प्ले आहे का, नाही. डान्स, येस, शी इज डान्सिंग, गर्ल इज डान्सिंग. सो यामध्ये हिच्यासाठी कोणती ॲक्शन येते इथे, डान्स. सो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ज्या काही ॲक्शन्स करतो, ज्या काही क्रिया करतो, त्याला म्हणजे डेली रूटीनमध्ये आपण ज्या काही क्रिया करतो त्यांना इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये वर्ब असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा घेऊ शकता. आय एम रनिंग, आय एम वॉकिंग, आय एम रायटिंग, येस आय एम प्लेईंग, आय एम डान्सिंग. म्हणजेच काय, खेळणे, उठणे, बसणे, बोलणे, रडणे, हसणे, या ज्या काही क्रिया आहेत, या ज्या काही ॲक्शन्स आहेत, यांना म्हणतो आपण ॲक्शन वर्ड्स. यांना काय म्हणतो, ॲक्शन वर्ड्स. जर तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं आणि त्या सेंटेन्समध्ये जर असं सांगितलं की अंडरलाईन द ॲक्शन वर्ड, द बॉय इज सिंगिंग अ सॉन्ग. मग बॉय इज सिंगिंग अ सॉन्ग याच्यामध्ये कोणती ॲक्शन आहे, बॉय काय करत आहे, तर सिंगिंग अ सॉन्ग. मग सिंगिंग या वर्डला काय करू शकतो आपण, अंडरलाईन करू शकतो किंवा सर्कल करू शकतो. कारण सिंगिंग ही एक ॲक्शन आहे, ही एक क्रिया आहे. सो सिंगिंग हे झालं वर्ब. येस. बॉय इज रनिंग पळण्याची क्रिया करतोय. ॲक्शन कोणती आहे त्याची, पळण्याची. सो रनिंग या वर्डला आपण अंडरलाईन करू शकतो. जर क्वेश्चन असेल अंडरलाईन द ॲक्शन वर्ड्स, मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ॲक्शन्स सेंटेन्समधून फाइंड आउट करून त्या वर्डला अंडरलाईन करू शकतो. तर हे झालं आजच्या ॲक्शन वर्ड्सबद्दल. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर A to Z एज्युकेशन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.